मित्रांनो नमस्कार. मित्रांनो 90% अनुदानांवरती शिलाई मशीनसाठी पुन्हा एकदा नव्याने ऑनलाईन अर्ज या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत. तुम्हाला देखील ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणाला या ठिकाणी हा लाभ 90% अनुदानावरती घेता येईल यासाठी कागदपत्रे, पात्रता आणि ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट ही सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो सर्वप्रथम महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. पिकोफॉल मशीन पुरवणे 2025-26 या कालावधीसाठीची आहे. तर यामध्ये कोणकोणती लाभार्थी पात्र आहेत, अर्ज करण्याची अंतिम मुदत काय असेल, आवश्यक कागदपत्रे काय आहे, अर्ज कसा मिळवायचा आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, त्यानंतर कुठे कागदपत्रे सादर करायची आहे, सविस्तर माहिती समजून घेऊया. तर यामध्ये कोण लाभार्थी असेल तर अपंग, विधवा, परित्यक्त्या, एकल व महिला आणि महिला बचत गट, दारिद्र्य रेषेखालील BPL या महिला या ठिकाणी पात्र असतील. अर्ज करण्याची सुरुवातची तारीख 6/5/2026 आहे. अंतिम मुदत 5/6/2026 असेल आणि अर्ज जो काही ऑफलाईन आहे हा तुम्हाला याचे जे कागदपत्रे आहेत हे तुम्हाला 7/6/2026 पर्यंत जमा करायचे. तर यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर उपविभागीय अधिकारी यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र, ग्रामीण भागात राहत असल्याचं रहिवासी प्रमाणपत्र आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 पर्यंत असल्याचे तहसीलदार यांचे प्रमाणपत्र सेतू कार्यालय किंवा महाई सेवा केंद्र येथून तुम्ही काढू शकता. दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र, यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, आधार लिंक पासबुकची झेरॉक्स प्रत आणि 10% रक्कम स्वतः भरणार, म्हणजे 90% अनुदान असल्यामुळे 10% रक्कम तुम्हाला स्वतः भरायची आहे. तर याची हमीपत्र. आता शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे देखील तुम्हाला प्रमाणपत्र द्यावे लागेल. आता या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला ZP जालना महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला याचा फॉर्म मिळेल किंवा अर्ज मिळेल, ते तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आणि यामध्ये गुगल फॉर्म देखील आहे, तर तुम्ही ऑनलाईन पर्यंत भरू शकता. आणि त्यानंतर जे ऑफलाईन कागदपत्रे आहेत ते हे सर्व हे तुम्हाला या ठिकाणी 7/6/2026 पर्यंत या ठिकाणी ZP जालना यांच्या कार्यालयामध्ये सादर करायचे आहेत. तर आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला ZP जालना महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आल्यानंतर ZP जालना या वेबसाईटवर आल्यानंतर योजना कार्यक्रम हा ऑप्शन दिसतोय. या ठिकाणी तुम्हाला येऊन ही माहिती या ठिकाणी मिळणार आहे. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म देखील मिळतो आणि माहिती कशी भरायची आहे, कोणकोणते लाभार्थी पात्र असेल याची माहिती इथं वाचू शकता आणि हा फॉर्म या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं या ठिकाणी पाहू शकता हा फॉर्म आहे, सगळी माहिती या फॉर्म मध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने जिल्हा परिषद जालना अंतर्गत ही योजना राबवली जात आहे. तुमच्या जिल्ह्यात देखील असेल तर तुमच्या ऑफिशियल जिल्हा वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला योजना या पर्यावरती जाऊन संपूर्ण योजनेची माहिती पाहायची आहे. अशाच महत्त्वाच्या आणि तुमच्या जिल्ह्यातील अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.